शांतता कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित आमचे SDPO, PI, तहसीलदार तायडेसाहेब, दुय्यम अधिकारी, सर्व शांतता कमिटीचे सदस्य बंधूंनो, सर्वप्रथम येणाऱ्या ज्या 26 तारखेची ईद आहे त्या ईदचे मी सर्वप्रथम आपल्या मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी SDPO साहेब आणि PI साहेबांनी आपल्याला सगळ्या सूचना दिल्या आहेत. त्याच्यामुळे मला काय सूचना द्यायच्या सगळ्या संपलेल्या सूचना आहेत. तरी देखील त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं रावेरचं वातावरण एकंदरीत एक शांतताप्रिय निसर्गरम्य असं हे आपलं रावेर आहे. जिल्ह्यामध्ये जर तुम्ही वरिष्ठ अधिकारी कोणी आलं आणि त्यांना जर आम्हाला विचारलं, आता मी 2022 पासून जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, तर जळगाव जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाण कुठलं तर आम्ही सांगतो रावेर. ठीक आहे. आणि जिल्ह्यामधलं निसर्गरम्य ठिकाण कुठलं सर पालला, रावेरच्या पालला जावं लागेल. परंतु त्यातही मी अजून ॲडिशन करू इच्छितो की 2022 नंतर मी जळगाव SDPO होतो, भुसावळ SDPO होतो, आता ॲडिशनल SP म्हणून आहे. तर जळगाव जिल्ह्यात भरपूर संवेदनशील घटना झाल्यात. त्या दृष्टीने मला जळगावहून बऱ्याच ठिकाणी जायची वेळ पडली. त्यात अंमळनेर असेल, जामनेर असेल, भुसावळ असेल, जवळचं बोदवड असेल, मुक्ताईनगर असेल. परंतु मला रावेरला येण्याची कधीच गरज पडली नाही. हे तेवढंच याच्याने सांगू इच्छितो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे आहात शांतता कमिटीचे सदस्य. पोलिसांचं काम तर आहेच कायदा सुव्यवस्था ठेवणं, शांतता टिकवणं, हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने म्हणजे सण येतील, आता जशी ईद येते आहे, पुढे गणपती आहेत, इतर सण असतील, त्याचं नियोजन त्यांच्या पातळीवर ते सुरू करतात. जसं की त्यांनी सांगितलं की पत्रव्यवहार करणं सुरू झालेलं आहे, तुमच्या बैठका घेणं सुरू झालेलं आहे. परंतु जर आपल्याला शांतता टिकवायची असेल तर आम्हाला तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या समन्वयाची आवश्यकता असते. ते जर असेल तरच ते शांतता आपण शहरामध्ये असेल आपल्या एरियामध्ये ठेवू शकतो. आणि निश्चितच आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकली मी. निश्चितच आपलं जे सहकार्य पोलिसांसाठी आहे त्यातूनच रावेरमध्ये ही शांतता टिकली आहे असं मी गृहीत धरतो. परंतु पण शांतता आहे तर ती तात्पुरती नको राहायला, मी फक्त बैठकीपुरता नको राहायला. ॲक्च्युअल म्हणजे त्या दिवशी सण आहे त्या दिवशी देखील आपले जे शांतता समितीचे सदस्य आहेत तर त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले पाहिजे. असं नाही की काही होऊच शकत नाही, घटना घडत असतात. परंतु त्या घटना जागेवरच आटोक्यात आणणं, तिथं शांतता प्रस्थापित करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सोशल मीडियाचा वापर, तर सोशल मीडिया इतका फास्ट आहे आणि आता सगळीकडे जी जनरेशनच्या बाबतीत आपण न्यूजमध्ये इकडे तिकडे ऐकतो आहे ते सगळे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. मग कोणी चांगल्या उद्देशाने कमेंट करतं, कोणी भडकवण्यासाठी कमेंट करतं. मग ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. काही वेळेला तरुण काय करतात की सद्विवेक बुद्धीचा वापर करत नाही. आलेली कमेंट, आलेले सोशल मीडियाची पोस्ट ती जशी आहे तशीच फॉरवर्ड केली जाते. तर ते तसं फॉरवर्ड न होता जर एखादा चुकीचा मॅसेज आलेला असेल, त्याच्यातून एखादं वातावरण खराब होत असेल तर ते वातावरण खराब होऊ नये म्हणून पॉझिटिव्ह मॅसेज करणारे आपल्याला तरुण निर्माण करायचे. त्याच्यासाठी मग आपले मौलाना असतील, आपले ज्येष्ठ नागरिक असेल, आपले शांतता समिती सदस्य असेल, यांची त्या ठिकाणी आपल्याला गरज पडते. जर असं कुठे सोशल मीडियामध्ये एखादा फोटो व्हायरल झाला, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, एखादी कमेंट व्हायरल झाली तर लगेच कायदा हातात न घेता पोलीस आहेत, शांतता कमिटी सदस्य आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आपले मौलाना आहेत, आपले धर्मगुरू आहेत, त्यांना जाऊन सांगा. ते पोलिसांकडे येतात आणि त्या गोष्टीचा बरोबर कायदेशीर जी कारवाई करायची ती निश्चित त्या ठिकाणी केली जाते. आणि मला अभिमानाने सांगायला आवडेल की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कोणत्याही धर्माच्या बाबतीत असो, जिथं जिथं धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला आहे तिथं पोलिसांकडून कठोरातली कठोर कारवाई केली गेलेली आहे. ती याच्या पुढे देखील केली जाईल, त्या बाबतीत कुठलंही दुमत असणार नाही. परंतु आपल्या शहरातली शांतता टिकवण्यासाठी आपली देखील तेवढीच मोठी जबाबदारी आहे. या ठिकाणी जुलूसच्या अनुषंगाने देखील बऱ्याचशा सूचना सांगितल्या. मी तेच सांगू इच्छितो की झेंडा, मी जळगावला शहरात देखील SDPO होतो, तिथलं पण उदाहरण तसंच आहे. जसं बडगुळकर साहेबांनी सांगितलं की आपण एखाद्या चौकामध्ये ना काय आपले तरुण लोक पोरं काय करतात, जोशमध्ये येतात आणि खूप जोरात झेंडा फिरवतात. जळगावला असाच प्रकार घडला. तो झेंडा फिरवता फिरवता आपल्याच मुस्लिम बांधवाच्या डोक्याला लागला, त्याला ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं. तर त्या ठिकाणी बघा की झेंड्याचे फिरवण्याचं जे असेल तर ते होणार नाही. त्याची हाईट जे आहे ते कमी राहिलं पाहिजे. वरती तारा असतात, तारांना लागणार नाही, एखादा अपघात त्या ठिकाणी घडणार नाही, या अनुषंगाने आपण काळजी घेतली पाहिजे.
आपल्या रूटच्या बाबतीत मी आल्यानंतर थोडीशी आढावा घेतला की कशी तयारी झालेली आहे. त्यांनी सांगितलं की जो नेहमीचा तुमच्या चौकातला जो प्रॉब्लेम होता अतिक्रमणाचा तो निघालेला आहे, म्हणून याच्या पुढच्या ज्या पण मिरवणुका होणार आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण असेल, रहदारीला अडथळा असेल, या बऱ्यापैकी होणार नाही. तर तेच कंटिन्यू शहरामध्ये राहिलं पाहिजे. जिथं रस्त्यावर खड्डे असतील, जिथं काही प्रॉब्लेम असतील मिरवणुकीच्या अनुषंगाने, ते आपण त्या पद्धतीने ते नियोजन करून आपला जुलूस असेल, येणारे सण उत्सव असतील, हे कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरा करता येतील यासाठी प्रशासन नेहमीच नियोजन करेल. जास्त वेळ घेणार नाही, बराच वेळ झालेला आहे, परंतु हीच शांतता आणि हीच एकोपा आपल्याला घेऊन जायचा आहे. आपण सगळेजण म्हणतो की भारत देश हा विविधतेत एकता आहे. भारताच्या देशामध्ये तीच विविधतेतली एकता आपल्याला एकत्र ठेवून हा समाज कसा एकत्र राहील आणि सगळे सण उत्सव हे कसे इतरांना सहभागी करून आपल्याला सण साजरे करायचे आहेत, म्हणजे इतरांना देखील सहभागी करून त्यालाही त्या सणाचा आनंद घेता येईल, या पद्धतीचं आपलं गावाचं वातावरण राहिलं पाहिजे. त्या अनुषंगाने सगळ्या शांतता समितीच्या सदस्यांनाही माझं आव्हान आहे की यापुढे कुठेही असे प्रकार घडत असतील, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणारे, जातीय तेढ निर्माण करणारे, तर पोलिसांशी संपर्क साधा. तुम्हाला नवीन PI दिलेत आम्ही, संदीप पाटील साहेब, आणि निश्चितच तुमच्याकडून ऐकायला मिळालं आहे की आल्या आल्या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे. तसंच पुढच्या 2 वर्षाचा काळ देखील त्यांचा तुमच्या सहकार्यातून चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले देखील या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.